वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6 चॅप्टर आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.4. हा प्रॅक्टिस सेट हिस्टोग्राम ड्रॉ कसा करायचा ते आपल्याला शिकवणार आहे. हिस्टोग्राम ड्रॉ कसा करायचा त्याची मेथड पाहूया. पहिली मेथड आहे इफ द गिवन क्लासेस आर नॉट कंटिन्युअस मेक देम कंटिन्युअस. सच क्लासेस आर कॉल्ड एक्सटेंडेड क्लास इंटरवल्स. देन सेकंड मेथड आहे show the classes on the x-axis with a proper scale. Third आहे show the frequencies of the y-axis with a proper scale. आणि fourth आहे taking each class as the base draw rectangles with heights proportional to the frequencies. या प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट क्वेश्चन पाहूया. ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डाटा. यासाठी एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये हाईट ऑफ स्टुडंट अँड नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत. यावरून हिस्टोग्राम ड्रॉ कसा करायचा ते पाहूया. पहिले स्टुडंट्स हाईट कंटिन्युअस क्लासमध्ये दिलेली आहे का ते चेक करायची. आता फर्स्ट क्लासमधील अप्पर क्लास नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्युअस होत आहे ॲज अ लोअर क्लास, म्हणजे दिस क्लास इज अ कंटिन्युअस क्लास. त्यामुळे वेगळा टेबल बनवण्याची आपल्याला गरज नाही. याच टेबल थ्रू आपण डायरेक्ट ग्राफ पेपरवरती हिस्टोग्राम ड्रॉ करूया. नेहमीप्रमाणेच एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आखून घेऊया. आता इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी आखून घेतलेले आहे. आता एक्स ॲक्सिसच्या बाबतीत तुम्हाला थोडासा डाऊट असेल की तुम्ही इथं असा सिम्बॉल का केला, तर या सिम्बॉलला म्हणतात क्रिंक मार्क. ऑन द एक्स ॲक्सिस अ मार्क धिस इज कॉल्ड द क्रिंक मार्क अँड इट इज शोन बिटवीन द ओरिजिन अँड द फर्स्ट क्लास. इट मीन्स देर आर नो ऑब्झर्वेशन्स अप टू द फर्स्ट क्लास. द मार्क कॅन बी यूज्ड ऑन द वाय ॲक्सिस ऑल्सो इफ needed. This enables us to draw a graph of optimum size. म्हणजे एक्स ॲक्सिस ड्रॉ करताना हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतात क्रिंक मार्क, कारण एक्स ॲक्सिसवरील डाटा आपण डायरेक्ट 135 पासून स्टार्ट केलेला आहे, नॉट फ्रॉम द 0. ओके, त्यामुळे हा मार्क आपल्याला इथे दाखवावा लागणार आहे. आता दिलेल्या टेबलमधील डाटावरून बार काढायला सुरुवात करूया. ओके, पहिल्यांदा लक्षात घ्या एक्स ॲक्सिस असा मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे क्रिंक मार्क दिलेला आहे, कारण की डायरेक्ट आपण 0 पासून स्टार्ट न करता 135 पासून स्टार्ट करत आहोत. ओके, म्हणजे ह्याच्या आधी कोणते नंबर असतील बघा, 130, 125, 120 हे आपण नंबर दाखवलेले नाही आहेत. डायरेक्ट आपण 135 पासून स्टार्ट केले. ओके, एक्स ॲक्सिसवर मी दाखवलेला आहे हाईट ऑफ स्टुडंट्स इंटू सेंटीमीटर आणि वाय ॲक्सिसवरती मी दाखवलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, आता नंबर ऑफ स्टुडंट दाखवताना मी 2 स्टुडंट म्हणून 1 सेंटीमीटर दाखवलेलं आहे, म्हणजे 1 सेंटीमीटरवरती 2 सेंटीमीटर दाखवणार आहे. ओके, इथं माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झालेली आहे, ती मी नीट करते. वाय ॲक्सिसवरती दाखवणारा 1 सेंटीमीटर म्हणजे 2 स्टुडंट्स आहेत. एक्स ॲक्सिसवर जो डाटा दाखवलेला आहे हाईट ऑफ स्टुडंट्सचा तो मी दाखवलेला आहे 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे यामध्ये डिस्टन्स बघा किती आहे, 135 नंतर 140, म्हणजे 5चा जो डिफरन्स आहे 5 सेंटीमीटरचा तो मी 2 सेंटीमीटरवरती इथं दाखवत आहे. ओके, मुद्दामूनच 2 सेंटीमीटर घेतलं म्हणजे बार दिसताना अगदी व्यवस्थित मोठे दिसते. ओके, आणि ही स्केल लिहायला विसरायची नाही, याला सुद्धा 1 मार्क असतो. स्केलमध्ये आपण काय लिहायचं आहे, एक्स ॲक्सिसवरती किती डिस्टन्स घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती किती डिस्टन्स घेतलेला आहे आणि कसलं डिस्टन्स घेतलेलं आहे. इथे मी दाखवलेलं आहे 2 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर आणि वाय ॲक्सिसवरील 1 सेंटीमीटर म्हणजे 2 स्टुडंट. म्हणजे इथला जो 1 सेंटीमीटर दिसत आहे तिथं 2 स्टुडंट आहेत आणि इथला 135 पासून 140 पर्यंत जो आहे तो आहे 5 सेंटीमीटरचा. ओके, आता दिलेल्या टेबलवरून बार काढायला सुरुवात करूया. ओके, हाईट ऑफ स्टुडंट 135 टू 140 आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट 4 दिलेले आहे. ओके, म्हणजे 135 पासून 140 पर्यंत इथे 4 सेंटीमीटरवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे 135 टू 140. ओके, हा 4 सेंटीमीटर जो आहे तो इथे दाखवला आहे 135 टू 140 4 सेंटीमीटर. आता नेक्स्ट आहे 140 टू 145. ओके, तो दिलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट 12, म्हणजे 12 नंबर हा इथं आहे आणि 140 टू 145 इथे आहे, म्हणजे 12 इथून येईल. पहिली लाईन ड्रॉ करूया 140 पर्यंत आणि दुसरी लाईन ड्रॉ करूया इथून 12 सेंटीमीटर पासून ते 145 पर्यंत. ओके, आणि हा बार इथे कनेक्ट करू. त्यानंतर पुढचं दिलेले आहे 145 टू 150, म्हणजे 145
टू 140. इथं कोणता बार येईल तर टेबलमध्ये हाईट ऑफ स्टुडंट दिलेले आहे 145 to 150 आणि नंबर ऑफ स्टुडंट त्याच्यासमोर दिलेले आहेत 16. म्हणजे इथपर्यंत हा बार येणार आहे 16 पर्यंत 145चा आणि 16 पर्यंत 150चा. त्यानंतर 150 to 155 एवढी हाईट असणारे स्टुडंट दिलेले आहेत आपल्याला 8 आहे इथे. म्हणून इथून आता ऑलरेडी ही लाईन 150 वरती ड्रॉ केलेली आहे, त्यामुळे इथून 155 पर्यंत अशी लाईन ड्रॉ करते. ओके, अशा प्रकारे हिस्टोग्राम आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. परत एकदा चेक करूया. टेबल बघा, टेबलमध्ये काय दिलेलं आहे हाईट ऑफ स्टुडंट 135 to 140 म्हणजे इथून ते इथपर्यंत आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत 4 म्हणजे अगदी बरोबर आहे. त्यानंतर 140 to 145 नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत 12 म्हणजे इथपर्यंत ते पण बरोबर आहे. नेक्स्ट आहे 145 to 150 आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत 16 म्हणजे या लाईनीमध्ये हा बार तयार झाला. 150 to 155 यासाठी नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत 8 म्हणजे हा बार तयार झाला. ओके, अशा प्रकारे आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचे आहेत. अगदी इझी आहे. फक्त यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे वाय ॲक्सिसचं नाव द्यायला विसरायचं नाही आणि एक्स ॲक्सिसचं सुद्धा नाव द्यायला विसरायचं नाही. ओके, आणि याबरोबरच आपण जो स्केल घेणार आहे तो स्केल अगदी ॲक्युरेट घ्यायचा आहे आणि त्याचं इथं डिनोट सुद्धा करायचं आहे. क्वेश्चन सेकंड, द टेबल बिलो शोज द यील्ड ऑफ जोअर पर एकर, शो द डाटा बाय हिस्टोग्राम. यासाठी टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे यील्ड पर एकर क्विंटलमध्ये आणि नंबर ऑफ फार्मर्स. हिअर द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस, वी मेक द क्लासेस कंटिन्युअस. आता या क्वेश्चनमध्ये दिलेला डाटा कंटिन्युअस दिलेला नाही बघा, त्यामुळे पहिले आपल्याला कंटिन्युअस क्लास बनवून घ्यावा लागेल, त्यानंतरच हिस्टोग्राम ड्रॉ करावा लागेल. ओके, कंटिन्युअस क्लास नाही हे कसं कळलं आपल्याला तर क्लासमध्ये बघा म्हणजे यील्ड पर एकरमध्ये बघा 2 to 3 दिलेला आहे. त्यानंतर पुढच्या क्लासमध्ये 3 हा नंबर रिपीट आलेला नाही आहे, डायरेक्ट 4 आलेला आहे 4 to 5 आणि 4 to 5 नंतरचा जो क्लास आहे तिथे 6 to 7 आलेला आहे म्हणजे 5 नंबर रिपीट आलेले नाही. त्यामुळे हा क्लास कंटिन्युअस क्लास नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा आपल्याला कंटिन्युअस क्लास बनवावा लागेल. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कंटिन्युअस क्लास काढण्यासाठी फर्स्ट क्लासमधील अप्पर क्लास हा सेकंड क्लासमधील लोअर क्लासमधून सबट्रॅक्ट करावा लागेल. ओके, आता फर्स्ट क्लासमधील अप्पर क्लास किती आहे तर 3 आहे बघा आणि सेकंड क्लासमधील लोअर क्लास जो आहे तो आहे 4 म्हणजे 4 - 3 आपल्याला करावे लागतील. याचा आन्सर मिळालं 1. आता या 1ला 2 ने डिवाइड करावं लागेल म्हणजेच 1/2 इज इक्वल टू आपल्याला मिळतील 0.5. ओके, आता हे 0.5 जे आहेत प्रत्येक क्लासमधील लोअर क्लासमधून सबट्रॅक्ट करावे लागतील आणि प्रत्येक क्लासमधील अप्पर क्लासमध्ये आपल्याला 0.5 ॲड करावे लागतील. ओके, पहिल्यांदा मी इथे क्लास लिहून घेते, नंतर प्रोसिजर पाहू. ओके, पहिला क्लास आपल्याला दिलेला आहे 2 to 3, दुसरा आहे 4 to 5, त्यानंतरचा आहे 6 to 7, 8 to 9 आणि 10 to 11. ओके, हे जे क्लास आहेत ते मी पहिल्यांदा राईट डाऊन करून घेतलेले आहेत. आता इथे बघा लोअर क्लास लिमिट जो आहे तो पहिले मी राईट डाऊन करून घेते. इथला आहे 2, 4, 6, 8 आणि 10. लोअर क्लास म्हणजे या क्लासमधील लेफ्ट साईडचे नंबर. ओके, यामधून 0.5 म्हणजे हे 0.5 आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागतील. -0.5 -0.5 -0.5 -0.5 आणि -0.5. ओके, मग याचे आन्सर काय मिळत आहे आता बघा तर 2 - 0.5 1.5 आला, इथला 3.5 आला, 5.5 7.5 आणि 9.5. ओके, आता अप्पर क्लास लिमिट आहेत ते याचा आहे 3, याचा आहे 5, नंतर 7 9 11 7 9 11 म्हणजे क्लासमधील राईट साईडचे नंबर इथे राईट डाऊन करून घेतले. यामध्ये 0.5 आपल्याला ॲड करायचे आहेत, इथले 0.5. ओके, इथे आले 3.5 5.5 7.5 9.5 आणि 11.5. ओके, म्हणजे हे आलेले आहेत कंटिन्युअस क्लासमधील नंबर, ते या क्लासमध्ये मी राईट डाऊन करून घेते. ओके, 1.5 to 3.5 3.5 to
5.5, 5.5 to 7.5, 7.5 to 9.5 आणि 9.5 to 11.5. ओके, हे जे आन्सर आहेत ते मी इथे राईट डाऊन करून घेतले, त्यामुळे कंटिन्युअस क्लास बनला आहे. आता बघा 3.5 हा नंबर नेक्स्ट क्लासमध्ये रिपीट होत आहे, 5.5 हा नंबर पुढच्या क्लासमध्ये रिपीट होत आहे. त्याचप्रमाणे सगळे जे अप्पर क्लास लिमिट आहेत ते पुढच्या नेक्स्ट क्लासमध्ये लोअर क्लास लिमिटला कंटिन्यू होत आहेत, त्यामुळे हा बनला कंटिन्युअस क्लास. आता हे जे क्लास आहेत हे सर्व क्लास आपण कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट केले, त्यामुळे आता हिस्टोग्राम बनवताना फक्त कंटिन्युअस क्लास आणि फ्रिक्वेन्सी या दोनच कॉलमचा विचार करायचा आहे. ओके, आणि यावरूनच या डाटावरूनच आपल्याला हिस्टोग्राम बनवायचा आहे. हिस्टोग्राम बनवण्यासाठी पहिल्यांदा मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आखून घेतलेला आहे आणि इथे क्रिंक मार्क मी काढून घेतलेला आहे. क्रिंक मार्क कशासाठी काढतात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मागच्या क्वेश्चनमध्ये. तर आपण डायरेक्ट इथून 0 पासून स्टार्ट केलेले नाहीये, तर आपण डायरेक्ट 1.5 पासून ते 3.5 पर्यंत स्टार्ट केलेलं आहे. आता यील्ड पर एकर मी एक्स ॲक्सिसवर दाखवलेला आहे आणि नंबर ऑफ फार्मर्स वाय ॲक्सिसवरती दाखवलेले आहेत. आता बार तयार करायला सुरुवात करूया. इन्फॉर्मेशननुसार पहिल्यांदा आता कंटिन्युअस क्लास आणि नंबर ऑफ फार्मर्सचा विचार करायचा आहे. 1.5 to 3.5 म्हणजे इथे बार येणार आहे. नंबर ऑफ फार्मर्स आहेत 30 पर्यंत, म्हणजे इथे 30 इथे पहिल्यांदा आपण घेऊ आणि 1.5 to 3.5. ओके, बार काढण्याची अशी एक पद्धत आहे. दुसरी एक पद्धत म्हणजे पहिल्यांदा 3.5 आणि 5.5चा विचार करायचा आणि त्यानंतर नंबर ऑफ फार्मर जे आहेत 50 यांचा विचार करायचा. आता 50 इथे आहे, तो इथून घेऊ आणि डायरेक्ट पहिले 3.5 वरती मार्किंग करायचं, नंतर 5.5 वरतीच 50 पासून मार्किंग करायचं आणि नंतर जरी 50ची लाईन कनेक्ट केली तरी सुद्धा चालते. ओके, नेक्स्ट आहे 5.5 to 7.5 यासाठी 55 नंबर ऑफ फार्मर्स दिलेले आहेत. आता 55 कसं दाखवायचे, तर 60 आणि 55 मध्ये ही जी लाईन दिसत आहे ती आहे 55ची. ओके, ती कनेक्ट करायची आहे फ्रॉम 5.5 आणि 7.5 वरती. आणि इथे 55 कनेक्ट करायचे आहे. नेक्स्ट आहे 7.5 to 9.5 यासाठी नंबर ऑफ फार्मर्स दिलेले आहेत 40. आता 40 हा नंबर आहे इथे, म्हणजे इथून ही लाईन ड्रॉ केली 1 सेंटीमीटर पर्यंत आणि ही लाईन इथून ड्रॉ केली 9.5 पर्यंत. ओके, इथं ऑलरेडी 7.5 ची लाईन तयार आहे, त्यामुळे परत एकदा करायची गरज नाही. ओके, त्यानंतर पुढे आहे 9.5 to 11.5 यासाठी नंबर ऑफ फार्मर्स दिलेले आहेत 20. ओके, मग इथे 20 हा नंबर आहे. इथे सुद्धा लाईन ड्रॉ करायची गरज नाही, ऑलरेडी इथं तयार झालेली आहे. ओके, 9.5 to 11.5 फ्रॉम 20. ओके, बरोबर 20 पर्यंत आली पाहिजे याची काळजी घ्यायची. ओके, अशा प्रकारे हिस्टोग्राम आपला सेकंड क्वेश्चनचा तयार झालेला आहे. यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, तर एक्स ॲक्सिसला नाव आणि वाय ॲक्सिसला नाव द्यायला विसरायचं नाही. यील्ड पर एकर क्विंटलमध्ये आणि नंबर ऑफ फार्मर्स हे सुद्धा एक्सचे आणि वायचे नावं द्यायला विसरायचे नाही. याबरोबरच हे जे नंबर आपण काढलेले आहेत कंटिन्युअस क्लासचे ते सुद्धा प्रॉपरली राईट डाऊन करायचे आहे. आणि जो डिस्टन्स घेतलेला आहे तो इथं स्केलमध्ये दाखवायचा आहे. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फार्मर्स. ओके, ते सुद्धा इथे लिहायला विसरायचे नाही. म्हणजे आउट ऑफ मार्क्स जो हा क्वेश्चन 4 to 5 मार्कला येणार आहे तो तुम्हाला मिळून जाईल. थर्ड क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेस्टमेंट मेड बाय 210 फॅमिलीज इज शोन, प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ अ हिस्टोग्राम. म्हणजे हिस्टोग्राम काढून आपल्याला याचा सर्व डाटा दाखवायचा आहे. यासाठी टेबल दिलेला आहे आपल्याला. त्यामध्ये 2 कॉलम्स दिलेले आहेत. एक आहे इन्व्हेस्टमेंटचा 1000 रुपीजमध्ये ते आहेत आणि नंबर ऑफ फॅमिलीज हा सेकंड कॉलम दिलेला आहे. ओके, यावरून हिस्टोग्राम आपण काढून घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे दिलेला डाटा कंटिन्युअस आहे का. तर इन्व्हेस्टमेंटच्या कॉलममध्ये बघताल तुम्ही 10 to 15 आणि त्यानंतर 15 to 20 लगेच आलेला आहे. म्हणजेच 15 हा नंबर रिपीट झालेला आहे किंवा कंटिन्यू आलेला आहे. ओके, म्हणजेच पहिल्या क्लासमधील जो अप्पर क्लास आहे तो पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लासला आहे का ते चेक करायचं आहे. जर का असेल तर तो कंटिन्युअस क्लास असणार आहे. ओके, आणि लगेचच आपल्याला हिस्टोग्राम काढायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आता मी एक्स ॲक्सिस आखून घेतलेला आहे, वाय ॲक्सिस अशा प्रकारे आखून घेतलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला दाखवायचं आहे इन्व्हेस्टमेंट
1000 रुपीजमध्ये आणि वाय ॲक्सेसवरती दाखवायचे आहेत नंबर ऑफ फॅमिलीज. ओके, आता मी कशा प्रकारे दाखवणार आहे तर बघा इथे स्केल दिलेली आहे. एक्स ॲक्सेसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 दाखवणार आहे. ओके, आणि त्यानंतर वाय ॲक्सेसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे 10 फॅमिली असं दाखवणार आहे. आता इथे डायरेक्ट 10, 15, 20, 25, 30 आणि 35 घेतलेले आहेत, पण इथे खाली दिलेले आहेत 1000 रुपीजमध्ये, म्हणजे हे आहेत 10,000, 15,000, 20,000 आणि 25,000. आता इथे हा मार्क मी परत केलेला आहे. या मार्कला काय म्हणतात तर क्रिंक मार्क. हा मार्क आपल्याला केव्हा द्यायचा असतो जेव्हा 0 पासून डायरेक्ट आपण सुरुवात करत नसतो. म्हणजे आता हा जो 0 आहे आणि इकडे दाखवताना मी डायरेक्ट 10 घेतलेला आहे, 5 घेतलेले नाहीये. ओके, त्यामुळे हा मार्क आपल्याला इथं हेल्प करतो, म्हणून हा मार्क दाखवायचा आहे. ओके, आता टेबलमधील गिवन डाटा इथं पुट करूया, म्हणजे यापासून हिस्टोग्राम तयार करायला सुरुवात करूया. ओके, फर्स्टमध्ये दाखवले आहे 10 to 15, 30. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे 10,000 to 15,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. किती फॅमिलीनी तर 30 फॅमिलीनी. ओके, हे यावरून दिसत आहे की 10,000 to 15,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट 30 फॅमिलीनी केलेली आहे. ओके, मग ते दाखवण्यासाठी हिस्टोग्राम 10 to 15 पर्यंत, 10 to 15 पासून 30 पर्यंत आपल्याला मार्किंग करायचं आहे, म्हणजेच पार काढायचं आहे. 10 to 15 आणि इथे 30 पर्यंत. ओके, नेक्स्ट बारसाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 15 to 20 आणि नंबर ऑफ फॅमिलीज दिलेल्या आहेत 50, म्हणजे 15,000 to 20,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट 50 फॅमिलीने केलेली आहे. ओके, 50 आहे इथे आणि इन्व्हेस्टमेंट आहे 15,000 to 20,000 पर्यंत. त्यामुळे इथे एक बार येईल, म्हणजे इथे एक लाईन येईल आणि इथे एक लाईन येईल, आणि बार पूर्ण करण्यासाठी इथं ही आपल्याला लाईन द्यायची आहे. ओके, ती सुद्धा ॲक्युरेट 50 पर्यंत आली पाहिजे, जो नंबर दिला असेल तिथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे 20 to 25, म्हणजे 20,000 to 25,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट करणारी फॅमिली आहेत 60 नंबर आहे इथे, म्हणजे इथून 20 पर्यंत आणि इथून 25 पर्यंत. ओके, इथून म्हणजे 60 पासून, 60च्या समोरील जे डॉट आहेत तिथून आणि जे डॉट इथं सरळ येतील 20 पर्यंत आणि 25 पर्यंत, इथून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे 25,000 to 30,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली फॅमिली आहे 55. आता इथं कुठं दाखवणार तर 50 आणि 60 मध्ये इथं जी एक डार्क लाईन दिसत आहे ती लाईन म्हणजे इथं येईल. ओके, ही लाईन आपल्याला कनेक्ट करायची आहे. ही झाली 55. इन्व्हेस्टमेंट आहे 25,000 to 30,000 पर्यंत. आता इथं वेगळी लाईन काढायची गरज नाही, पण 30साठी इथं लाईन ड्रॉ करावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे 30,000 to 35,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट असलेली, ते आहेत 15 फॅमिलीज. मग 15साठी आता इथे 10 to 20 आहे, म्हणजेच इथली 10 आणि 20 मधील जी मधली लाईन आहे थोडीशी डार्क असते ती इथं कनेक्ट करायची आहे. ओके, 30,000 to 35,000 पर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे. आता इथे सुद्धा लाईन काढायची गरज नाही, पण इथे लाईन काढायला लागेल. ओके, दॅट इज हिस्टोग्राम. ओके, अशा प्रकारे हिस्टोग्राम जर का तुम्ही तयार केला तर 4 to 5 मार्क्स तुम्हाला आरामात मिळतील. फक्त यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. x1, y1 हे नाव द्यायला विसरायचं नाही. एक्स ॲक्सेसला नाव आहे इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज, वाय ॲक्सेसला नाव नंबर ऑफ फॅमिलीज, आणि हे जे आपण दाखवलेले आहे स्केल ते व्यवस्थित प्रॉपरली आपल्याला दाखवायचे आहेत. ओके, त्यासाठी हे जे सिम्बॉल आहेत ते अगदी डार्क आणि अगदी व्यवस्थित करायचे आहेत, म्हणजे एक्झामिनरला काही मार्क्स द्यायला प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथे सुद्धा जो आपण स्केल घेतलेला आहे एक्स ॲक्सेसवर आणि वाय ॲक्सेसवर तो सुद्धा इथं व्यवस्थित दाखवायचा आहे. ओके, म्हणजे 4 to 5 मार्क्स तुम्हाला आरामात मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4, टाइम allotted for the preparation of an examination by some students is shown in the table. Draw a histogram to show the information. आता खालील टेबलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, किती मिनिट्स आणि किती स्टुडंट अभ्यास करत आहेत. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये बघा 14 स्टुडंट्स 60 to 80 मिनिट्स अभ्यास करत आहेत, 20 स्टुडंट 80 to 100 मिनिट्स अभ्यास करत आहेत. ओके, असं या टेबलमधून कळत आहे. आता दिलेला टेबल हा कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करूया. यासाठी क्लासमध्ये बघूया, म्हणजेच टाइम या कॉलममध्ये बघूया. 60 to 80 to 100, 100 to 120, म्हणजे पहिल्या क्लासमध्ये जो अप्पर क्लास लिमिट आहे तो पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लास लिमिट म्हणून आलेला आहे. ओके, 80 रिपीट झालेला आहे, 100 रिपीट झालेला आहे, 120, 140 सुद्धा रिपीट झालेला आहे.
ओके, म्हणून हा दिलेला क्लास कंटिन्युअस क्लास आहे, त्यामुळे वेगळा टेबल करायची आपल्याला गरज नाही. डायरेक्ट आपण हिस्टोग्राम ड्रॉ करायला सुरुवात करूया. एक्स ॲक्सिस काढून घेतलेला आहे, वाय ॲक्सिस काढून घेतलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती टाइम आणि मिनिट मी शो करणार आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट वाय ॲक्सिसवरती शो करणार आहे. ओके, आणि टाइम जो आपल्याला दिलेला आहे म्हणजे जो क्लास आहे 60 to 80, 80 to 100, 100 to 120, 120 to 140, 140 to 160 असं इथे मी दाखवलेलं आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंटमध्ये 2, 4, 6, 8 अशा प्रकारे घेतलेले आहेत. इथे स्केल दाखवायला सुद्धा विसरायची नाही. एक्स ॲक्सिसवरती मी दाखवलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट्स आणि वाय ॲक्सिसवरती दाखवलेलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट. ओके, आणि इथं हा मार्क करायला सुद्धा विसरायचं नाही. या मार्कला क्रिंक मार्क असे म्हणतात. आता ह्याच्या आधीची आपण इन्फॉर्मेशन इथे दाखवलेली नाही आहे, त्यामुळे क्रिंक मार्कनी बराचसा वेळ आपला वाचवलेला आहे. ओके, आता ड्रॉ करायला सुरुवात करूया. हिस्टोग्राम पहिली इन्फॉर्मेशन आहे 40 स्टुडंट 60 to 80 मिनिट्स अभ्यास करत आहेत. आता 14 स्टुडंट इथे आहे म्हणजे इथून ते इथपर्यंत आपल्याला बार काढावा लागेल. ओके, आणि 60 to 80 मिनिट्स, त्यामुळे इथे आपल्याला कनेक्ट करावं लागेल. ओके, या बारवरून आपल्याला कळत आहे 60 to 80 मिनिट्स अभ्यास करणारे स्टुडंट आहेत 14. नेक्स्ट आहे 80 to 100 मिनिट्स अभ्यास करणारे स्टुडंट 20. आता 20 हा नंबर इथं आहे म्हणजे हा 20 आपल्याला इथं कनेक्ट करावा लागेल 80 वरती आणि 100 वरती. ओके, मार्किंग घेताना नीट घ्यायचं, अगदी ॲक्युरेट. त्यानंतर नेक्स्ट आहे 24 स्टुडंट 100 to 120 मिनिट्स अभ्यास करत आहेत. 24 हा नंबर आहे इथे. ओके, बरोबर हा डॉट मॅच करायचा. 100 मिनिट्स टू 120 मिनिट्स आणि हा बार व्यवस्थित इथे जॉईन करायचा. नेक्स्ट आहे 22 स्टुडंट 120 to 140 मिनिट्स अभ्यास करत आहेत. ओके, आता 22 नंबर हा इथे आहे म्हणजे इथून इथपर्यंत आणि इथून. आता इथं वेगळी लाईन ड्रॉ करायची गरज नाही, तर हीच लाईन आपण इथं ड्रॉ करून घेऊ आणि इथून 140 मिनिट्सपर्यंत एक्स ॲक्सिसवर. ओके, आणि लास्ट दिलेला आहे 16 स्टुडंट 140 to 160 मिनिट्स अभ्यास करत आहेत. 16 इथे आहे, इथून ते इथपर्यंत. ओके, आणि 160ला इथं कनेक्ट करायचं एक्स ॲक्सिसवरती. ओके, हा झाला हिस्टोग्राम आपला तयार. यावरून आपल्याला काय दिसत आहे तर किती मिनटं आणि किती विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे हे यावरून दिसत आहे. ओके, शेवटचं दाखवते 140 to 160 मिनिट्स अभ्यास करणारे स्टुडंट किती आहेत तर 16. ही जर का स्केल अशी ठेवली तर यावरून लगेच लक्षात येईल 140 to 160 मिनिट्स अभ्यास करणारे स्टुडंट आहे 16. 22 स्टुडंट असे आहेत की जे 120 to 140 मिनिट्स अभ्यास करतात. 20 स्टुडंट असे आहेत की जे 80 to 100 मिनिट्स अभ्यास करतात. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.